तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे। तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। नोकरीच्या महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला या चॅनलवर मिळत राहतील। तर इथं बघू शकता, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान व 15 वित्त आयोग करिता नाशिक महानगरपालिका अंतर्गत खालील जी रिक्त पदे आहेत तर ती इथं भरायची आहेत आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत। तर एक नंबरचे जे पद आहे तर ते आहे सर्जन। तर यासाठी ते एक जागा आहे ओपनसाठी। तर यासाठी तुम्हाला MBBSची पदवी विथ MS जनरल सर्जरी किंवा DNB फ्रॉम इन्स्टिट्यूट रिकॉग्नाइज बाय मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया तुम्हाला ते लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 75,000 रुपये ते मिळणार आहे। त्यानंतरचे पद आहे मायक्रोबायोलॉजिस्ट। तर यासाठी पण इथे एक जागा आहे ओपनसाठी। यासाठी तुम्हाला MBBS तसेच MD मायक्रोबायोलॉजी फ्रॉम इन्स्टिट्यूट रिकॉग्नाइज बाय मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया तुम्हाला इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 75,000 रुपये ते मिळेल। त्यानंतरचे पद आहे पेडिट्रिशियन। तर यासाठी ते एक जागा आहे SC साठी। यासाठी तुम्हाला MD पेडिट्रिक किंवा DNB किंवा DCH फ्रॉम इन्स्टिट्यूट रिकॉग्नाइज बाय मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया तुम्हाला इथे लागणार आहे। तसेच हायंगर क्वालिफिकेशन जर तुमचे असेल तर तुम्हाला इथं प्राधान्य मिळणार आहे आणि या पदासाठी पण तुम्हाला जे वेतन आहे तर ते 75,000 रुपये ते मिळणार आहे। त्यानंतरचे पद आहे मेडिकल ऑफिसर फुल टाईम। तर यासाठी इथं 2 जागा आहे, ओपनसाठी एक आहे तसेच SC साठी इथे एक जागा आहे। यासाठी तुम्हाला MBBSची पदवी तसेच DCH फ्रॉम इन्स्टिट्यूट रिकॉग्नाइज बाय मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया तुम्हाला इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 60,000 रुपये ते मिळणार आहे। त्यानंतरचे पद आहे सायकेट्रिस्ट। तर यासाठी इथं 10 जागा आहेत आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला ते MD सायकेट्री किंवा DPM किंवा DNB तुम्हाला इथे लागणार आहे फ्रॉम इन्स्टिट्यूट रिकॉग्नाइज बाय मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया आणि जे वेतन आहे तर तुम्हाला पर व्हिजिटनुसार इथे मिळणार आहे। त्यानंतरचे पद आहे मेडिकल ऑफिसर फुल टाईम। तर यासाठी इथं 6 जागा आहेत ST साठी। यासाठी पण तुम्हाला MBBSची पदवी इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 60,000 रुपये ते मिळणार आहे। त्यानंतरचे पद आहे पार्ट टाईम मेडिकल ऑफिसर। तर यासाठी इथं 13 जागा आहेत। यासाठी पण तुम्हाला MBBSची पदवी इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला व्हिजिटनुसार इथं मिळणार आहे। तसेच या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 70 वर्षापर्यंत आहे। तसेच या पदांसाठी जे परीक्षा शुल्क आहे तर ते इथं 750 रुपये आहे खुल्या प्रवर्गासाठी। तसेच मागास प्रवर्गासाठी इथं 500 रुपये आहे। तर तुम्हाला नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी या नावाने इथं बँकेचा DD काढावा लागेल। तसेच या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं खालीलप्रमाणे होणार आहे। तर खालील पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं गुणांकन पद्धतीद्वारे होणार आहे। तर यामध्ये पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील गुण अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे यासाठी इथं 50 गुण। तसेच थेट मुलाखतीसाठी तुम्हाला इथं 50 गुण असणार आहे आणि यामध्ये सब्जेक्ट नॉलेजसाठी 10 गुण, रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेजसाठी 10 गुण, लिडरशिप क्वालिटीसाठी 10 गुण, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीसाठी 10 गुण, तसेच अनुभव असल्यास तुम्हाला इथं 10 गुण असणार आहे। तर अशी तुमची इथं 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी। त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथं दिलेला आहे। तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे। इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे। त्यानंतर इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे। त्यानंतर इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे। अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांचे इथं साक्षांकित प्रती जोडायचे आहेत। तर यामध्ये शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे तसेच गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, तर या सर्व कागदपत्रांचे साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायचे आहेत आणि तुम्हाला इथं थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं आहे दर महिन्याच्या 2ऱ्या व 4थ्या बुधवारी 11 ते 12:30 या वेळेमध्ये। आणि मुलाखतीचे जे ठिकाण आहे तर तिथे दिलेले आहे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कक्ष, सार्वजनिक आरोग्य विभाग, 3रा मजला, राजीव गांधी भवन, नाशिक। तर या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे मुलाखतीसाठी। तर वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो इथं 11 महिने 29 दिवसांसाठी असणार आहे। तसेच या भरतीची संपूर्ण माहिती तसेच पात्र उमेदवारांची यादी याची संपूर्ण माहिती तुम्हाला महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर इथं मिळून जाईल। तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता। तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे। या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता। तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।